हे बघा, हा बाहेरून आलेला UP बिहारचा भैया आहे. त्याला नाव ठेवण्यात काहीच अर्थ नाही. बघा, फक्त एक टेबल आणि वरती फक्त पाणीपुरीचा एक ठेला आणि चाकू आणि हे बघा पाण्याचं. ते सांगत हा धायरी फाटा ते खडकवासला रोड आहे. तर मला एवढंच सांगायचं आहे की मराठी बांधवांनो, व्यवसाय करायला काहीच लागत नाही. बघा, फक्त एक टेबल आणि पाणीपुरीचा वरती ठेला आहे आणि याचं काम बघा किती फास्ट आहे, एकदम फास्ट करतो. की सांगायचं एवढं आहे की मराठी बांधवांनो की उठा जागे व्हा. याला त्याला नाव ठेवण्यात वेळ वाया घालू नका की माझ्याकडे भांडवल नाही, पैसा नाही, मी व्यवसाय कसा करू, काय करू. मला एवढंच सांगायचं आहे की व्यवसाय करायला काहीच नाही जास्त लागत. ते फक्त बघायच्या सर्व सेटअपवरनं कळतं आहे की मिनिमम 5 ते 10 हजाराचा खर्च आला असेल. 10,000 पण नाही, फक्त 5,000चा खर्च आला असेल आणि हा व्यवसाय सुरू करतो आणि सुरू केलेला आहे. मी रोज पाहतो हा व्यवसाय की मिनिमम ह्याचा संध्याकाळी दुपारी 4 ते संध्याकाळी 8-9 वाजेपर्यंत हा ठेला लावतो आणि मिनिमम 400-500 रुपये हा धंदा होतो. तर सांगायचं एवढंच आहे की मराठी बांधवांनो की उठा, व्यवसाय करा, उद्योजक बना. त्याच्या मागे राहून काहीच मिळणार नाही आपल्याला. जर आपला महाराष्ट्र घडवायचा असेल तर तुम्ही उद्योजकच झालं पाहिजे. म्हणून मला सर्वांना एक विनंती आहे की हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, सर्व मराठी उद्योजकांकडे पोचवा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण की माझे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला भेटत जाते. हा व्हिडिओ कसा वाटला प्लीज कमेंटमध्ये सांगा. जय हिंद, जय महाराष्ट्र.